वेलकम स्टुडंट. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्व स्वीकारले आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशामध्ये विविध विचारधारा निर्माण झाल्या. ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक व सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. त्यापैकी शीख धर्म व सुफी पंथ यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. त्यापैकी एक महत्त्वाची भक्ती चळवळ म्हणजे गुरु नानक यांची. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होय. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्यांचा उल्लेख होतो. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. मक्केलाही ते गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव व संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश केलेला आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथालाच गुरु मानू लागले. अशा या पावन गुरु नानक यांना शतशत नमन.